लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी, तडफदार, कणखर नेतृत्व आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 आपल्यास कळवण्यात येतंय की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे, तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती। कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे शुभेच्छा स्वीकारणार। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत महफिल। आयोजक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर परिवर्तन विकास आघाडीने कर्जत मतदारसंघामध्ये अर्थात कर्जत तालुक्यामध्ये पूर्णपणे जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घेतलेले, याच अनुषंगाने ठाकरे गटामध्ये बाबू घरे त्यांच्याशी आपण चर्चा करतो। जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवड झालेली आहे आणि लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेले आहे। याच अनुषंगाने सध्या ते कर्जत ते अलिबाग असा दौरा करतायत। मतदारसंघातल्या प्रश्नांसंदर्भात किंवा जिल्हा परिषद विभाग जो त्यांच्याकडे आहे कडाव, याच अनुषंगामध्ये भरीव निधी जो आहे तो त्यासाठी पाठपुरावा करताना दिसून येत आहे। त्यामुळे पहिलीच जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांना काय म्हणायचं आहे, याच अनुषंगाने रायगड जिल्हा परिषदेचाही बजेट सादर झालेलं आहे। याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय। आपल्या सोबत बाबू घरे सर, स्वागत आहे आपल्या विकास नमस्कार। खरं अभिनंदन, स्वागत आहे। खरं तर कर्जत अलिबाग नेहमी तुम्ही कामानिमित्त जायचे, सातबाऱ्याच्या निमित्तानं जायचे कलेक्टर ऑफिसला, महसूल विभागामध्ये, आता थेट लोकांच्या प्रश्नांसाठी थेट अलिबागला जात आहे। पहिली पण सभा झाली, करमते अलिबाग? हो, नक्कीच एक सुवर्ण संधी या कडाव जिल्हा परिषद वार्डमधील मतदार बंधू आणि भगिनींनी आणि कर्जतच्या जनतेने मला दिलेली आहे। त्या संधीचं सोनं येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या कामाच्या स्वरूपातून जनतेला नक्कीच दाखवून देईन। सर, पहिली सभा सगळे लोक एकत्र, ठाकरे गट, सगळे महाविकास आघाडी, शिवसेना, भाजप, हे कसं तुमच्यासारखं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एवढे लोक पाहणं, हे कसं वातावरण कसं होतं? पहिल्या दिवशी एंट्री असेल, कसं वातावरण त्या काळामधलं? खूप सुंदर असं वातावरण जिल्हा परिषद मध्ये त्या दिवशी पाहायला मिळालं। सर्व पक्षाचे सदस्य होते, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व होते, परंतु असं कोणामध्ये भेदभाव वगैरे असं काही दिसून आलेला नाहीये। त्यामुळे 175 कोटीचा अर्थसंकल्प आणि वाढीव 235 करोडचा अर्थसंकल्प सादर झाला। खूप चांगला बजेट असा जिल्हा परिषदेचा यावेळेला सादर झालेला आहे। त्याच्यामध्ये कर्जतला चांगल्या प्रकारे निधी आम्ही आणण्याचा 100% प्रयत्न करू आणि कर्जतच्या जनतेच्या विकासासाठी तेथे आम्ही जरी जास्तीत जास्त कसं आम्हाला वेल अलिबागला घालून निधी आणता येईल त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे। पण अर्थसंकल्प डोक्यावरून गेला हे सगळ्या तरतुदी वगैरे, कारण पहिल्यांदाच तुम्ही एवढं झेडपीच्या राजकारणामध्ये काम करता। ग्रामीण भागामध्ये किंवा सरपंच सदस्य मी या ग्रामपंचायत पर्यंत काम केलेलं आहे, थेट झेडपीचा एवढा कोटीचा अर्थसंकल्प, हे सगळं नाही, असं काही नाहीये, डोक्यावरून काही जात नाहीये। कारण मुळातच मी 15 वर्ष स्वतः सक्रिय राजकारण करत असल्यामुळे आणि मग आमचे उत्तम शेठ कोळंबे बांधकाम सभापती होते, त्यावेळेला त्यांच्याही संपर्कात होतो। त्याच्यानंतर आमची सहारा कोळंबे होती, पंचायत समितीला येणं जाणं असायचं। काही माझ्या माध्यमातून मी माझे जे कार्यकर्ते किंवा जे सहकारी होते त्यांना कुठून तरी जिल्हा परिषद किंवा खासदार फंड असेल किंवा आमदारांचा फंड असेल तर कोणाला काही ना काही विकासाच्या काम उपलब्ध करून देत होतो। त्यावेळेला माझं येणं जाणं ऑफिसमध्ये व्हायचं, त्याच्यामुळे मला तसा अनुभव आहे। ओके सर, पण खरं तर जे जिल्हा परिषद सदस्य होतात ते भविष्याच्या राजकारणामध्ये प्रगल्भ होतात। अलिबागचे आमदार झाले, महेंद्र दळवी झाले, भरत गोगावले झाले, किंवा अशा अनेक नावं जे आहेत ते त्यांचा सुकार जो आहे तो थेट विधान भवनात गेला। भविष्य निवडणुकी दृष्टीने किंवा काय असं अजेंडा वगैरे काय? आणि आपण पक्षाचं काम करत राहायचं हे आपल्या मनामध्ये आहे आणि पक्ष बांधणी करू। आणि आमची जी परिवर्तन विकास आघाडी कर्जतमध्ये आपण केलेली आहे तिला कुठेही गालबोट न लागता आपण काम करत राहणार पक्षाचं येणाऱ्या काळामध्ये। सर, पण या ठाकरे गटाने ज्या जिल्हा परिषद सदस्य किंवा सत्ता येण्यासाठी महत्वाचा रोल राहिलेला आहे, तुमच्या सुद्धा 2 जागा आहेत, पुन्हा तिकडे पण एकूण 5 आहेत याच अनुषंगाने,
तर आपण भविष्याच्या निवडणूक दृष्टीने ठाकरे गटाला काय मिळणार आहे की नाहीये? हो, नक्कीच मिळेल ना, नक्कीच मिळेल. ठाकरे गटाला कोणी म्हणजे अन्याय होणार नाहीये. तर ठाकरे गटाचा जो काही निधी वाटपाचाही विषय असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये 2 वर्षानंतर काही वाटाघाटी झाली तर तिथे नक्कीच कोणाची ना कोणाची तरी वर्णी लागेल. मग तुम्हाला बोललेच सत्तेत घेऊ आम्हा? आता आमच्या ज्येष्ठ जे जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, त्यांच्याबरोबर अशी चर्चा झालेली आहे. ओके, मग बाबू घरे आम्हाला सभापती दिसतील? बाबू घरे नारायण दिसतील किंवा रामचे नंतर? येणारे जे कोणी आमच्या पक्षामध्ये जे काही आम्हाला देतील, मीच नाही तर कोणीतरी बसेल. ओके. सर, टोरंटो संदर्भामध्ये तुमच्याच जिल्हा परिषद सदस्याच्या प्रभागामध्ये तो येतोय. काल ठाकरे गटाने निवेदन दिलेलं आहे तुमच्या पक्षाने. तुमची भूमिका काय आहे? तिथल्या लोकांचा निसर्ग जातोय, तिथले गावं जात आहेत, असे प्रकल्प येऊन निसर्गावर घाला होतोय. एकीकडे आपण निसर्ग वाढवण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे टोरंटो प्रकल्प निमित्ताने तुमची भूमिका काय असणार आहे? कसं आहे बघा की टोरेंटच्या विरोधामध्ये एक आम्ही तिथल्या आदिवासी बांधवांची एक मीटिंग ऑलरेडी घेतली. मी स्वतः त्या मीटिंगसाठी गेलो होतो आणि भले ग्रामस्थ कमी उपस्थित होते, परंतु माझं जाणं गरजेचं होतं म्हणून मी गेलो त्या मीटिंगला. मला वाटलं जायला पाहिजे, कारण विषय असा आहे की जे आदिवासी बांधवांच्या दलित प्लॉटांचा एक विषय आहे तिथे महत्वाचा. कारण त्यांची जवळजवळ 40-45 हेक्टर जमीन जी दलित प्लॉट शासनाने त्यांना दिली, तर ती जमीन त्या प्रकल्पामध्ये जात आहे. तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय? त्यांना जमीन तुम्ही बदली देणार आहात, त्याचा मोबदला देणार आहात, अजून कुठल्याही कंपनीने ते स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर पाली गाव आणि पाली गावाच्या ग्रामस्थांची मागणी अशी आहे की तुम्ही काय करणार आहात? आमच्या जमिनी घेणार आहात का? रस्ते कुठून जाणार आहेत? तुमची कॉलनी कुठे होणार आहे? आमच्या गावासाठी तुम्ही काय करणार? आमच्या मुलाबालांना तुम्ही नोकऱ्या देणार का? आम्हाला काय, आमच्या जमिनी घेतल्या तर त्याचा मोबदला काय देणार? हे सगळ्या गोष्टी ते गुपित ठेवून लोकांची दिशाभूल करत आहेत. आणि मुळातच जर तुम्ही एक गोष्टीचा विचार केला की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहितलं तर 600-650 हेक्टर जमीन जर या पालीखोंड्यामधली, कर्जत तालुक्यातली जर गेली आणि मग तिथे होणारी झाडांची कत्तल, 2 ते 2.5 लाख झाडांची कत्तल जर झाली तर पर्यावरणाला खूप मोठा, प्राणी, झाडं ही मोठी कत्तल तिथे होईल आणि मोठं नुकसान या तालुक्याचं होईल. म्हणून माझा तर सुरुवातीपासूनच विरोध आहे. तसाच पाली ग्रामस्थ आणि त्या भागातील सर्वच लोकांचा, कर्जतकरांचा या प्रकल्पाला विरोध आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये की मोठात मोठा प्रखर असा मोठा मोर्चा काढून त्याला विरोध होईल, त्यात काय तिल मात्र शंका नाहीये. आणि त्या प्रकल्प येथे नाही होईल तो बरा आहे. कर्जतकरांच्या आणि सर्वच ग्रामस्थांच्या भावना त्या की प्रकल्प नाही झाला तर बरं होईल. शेवटी बाबू घरे त्यांनी जिल्हा परिषद सदस्याची भूमिका, जिल्हा परिषदेचं राजकारण, टोरंटो प्रकल्प असलेली ठाकरे गटाची भूमिका, याच अनुषंगाने आपण चर्चा करूया. शेठ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.